सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. देवीचं रूप बघून तुम्ही ओळखलंच असं काही नक्कीच देवीच्या मंदिरात गेलात. तर देवीचं रूप असं आहे ना, की ते बघतच बसावं असं वाटतं. तर आम्ही गेलो होतो देवीच्या मंदिरात ओटी भरण्यासाठी. त्यानंतर मावशीने छान असं ताट घेतलं, ओटी वगैरे ठेवली. त्यांनी अशीच साधीच ओटी आपली पिसाचीच ओटी भरली. देवीचं असं काही नसतं, कशी ओटी भरा, ते साडी द्या, पीस द्या. ओटी भरणं गरजेचं आहे आणि भक्तीचा भाव मनात असेल ना, सगळं काही शक्य होतं. आणि मुळात त्यांना स्वप्न पडलं होतं रात्री. देवी आई त्यांच्या स्वप्नात गेली होती, की मला पुरणपोळीचा नैवेद्य बनव म्हणून. म्हणून त्यांनी त्यांना देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य बनवला होता. मावशींना खूप स्वप्न पडतात. त्या खूप मनापासून श्रद्धेने स्वामी सेवेत आहे. 5 वर्ष झाले त्यांना पण त्या स्वामी सेवेत आहेत. पण खूप छान अनुभव आहेत त्यांचे. खूप सांगण्यासारखे अनुभव आहेत. त्या दिवशी पण मी त्यांचा एक अनुभव सांगितला होता जिलेबीचा. म्हणजे देवी असो, स्वामी असो, ते डायरेक्ट स्वप्नात जातात आणि त्यांच्याकडे मागतात. म्हणून देवी पण म्हणजे आणि स्वामी पण त्यांचा हट्ट सॉरी मावशी पण देवांचा हट्ट पूर्ण करतात. म्हणून पुरणपोळी बनवली. छान असं तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो. देवीला नैवेद्य वगैरे दाखवला. काकांनी छान असे मानपान केलं. म्हणजे आम्ही जशी ओटी दिली तशी काकांनी छान अशी ओटी देवीच्या पुढे ठेवली. त्यानंतर त्यांनी आम्हाला थोडासा अंगाराही बांधून दिला. मग आम्ही आलो घरी. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.